महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने। आज दिनांक 5 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने बस स्थानक आवारात निदर्शने करण्यात आली। प्रलंबित मागण्यांसंदर्भात या ठिकाणी घोषणा देत निदर्शने करण्यात आली। यावेळेस या प्रमुख मागण्यांमध्ये 1 एप्रिल 2020 पासून देण्यात आलेला पगारवाढीचा 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2024 पर्यंतच्या फरकाची थकबाकी त्वरित द्या। राज्य शासनाप्रमाणे महागाई भत्ता फरकासह 53% दराने द्या। ₹1च्या पटीत करण्यात आलेली भाडेवाढ ही प्रवासी तसेच वाहकांसाठी डोकेदुखी ठरली असून ती 5च्या पटीत करण्यात यावी। पीएफ उचल सुमारे 6 महिन्यांपासून प्रलंबित आहे ती त्वरित मिळावी। जुलमी शिस्त आवेदन पद्धत रद्द करा। 2016 ते 2020 घरभाडे भत्ता 1% कमी दराने दिला होता तो 3% कराने थकबाकीसह द्यावा। आदी मागण्यांसंदर्भात प्रलंबित मागण्यांसंदर्भात आज निदर्शने करण्यात आली। तर यावेळेस या आंदोलनात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष दीपक पांडव, विभागीय सचिव संतोष वाडिले, खजिनदार DY राजपूत, संजय परदेशी, RK महाजन, JD पाटील, RS बाविस्कर, SP बागले, महेंद्र सनेर, GV पाटील, प्रमिला दीक्षित, निलिमा नेतकर, स्वप्ना चौधरी, कोमल ठाकूर, गोपाल ठाकरे, RH पाटील, विनोद पवार, नामदेव पाटील, विभागीय कार्यालयातील गोरख भोई, जितेंद्र कल्याणकर यासह सर्व पदाधिकारी, कामगार, कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते। तसेच आदींच्या उपस्थितीत निदर्शने करण्यात आली। एसटी कामगार संघटनेचा हर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हम सब कामगार एकजुटीचा कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही कसं देत नाही महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा कामगार एकजुटीचा कोण म्हणतो देणार नाही कसके महागाई भत्ता फरकासह एप्रिल 2020 पासूनची झालेली पगारवाढीचा फरक लेके रहेंगे अपना हाथ लेके रहेंगे जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है हम सब कामगार एकजुटीचा कोण म्हणतो देणार 53% महागाई भत्ता फरकासह वाढीव पगाराची थकबाकी वाढलेल्या पगाराची थकबाकी